नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर कोणतीही भाजी नसेल आणि सकाळच्या गडबडीमध्ये अगर तुम्ही कमी तेलाचा रुचकर असा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, तर विश्वास ठेवा, हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा गहू पीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे फक्त एका पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या पिठांचे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये फेटून घ्यायचे आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे. तर तुम्ही इथे कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे. तर मी ते करबेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही जी केलेली पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि या रेसिपीसाठी हे घटसर असे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती 1 चमचा तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर या बॅटरच्या या तव्यावरती आपल्याला छोटे छोटे थालीपीठ घालायचे आहेत. तर मी ते थालीपीठ छोट्या आकारमध्ये बनवले आहे. तर तुम्ही याचे मोठ्या साईजमध्ये पण हे थालीपीठ बनवू शकता. तर आता आपल्याला हे थालीपीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. तर एका बाजूनी फ्राय झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर आता हे थालीपीठ व्यवस्थित फ्राय झालेले आहे. तर तुम्ही याच मिश्रणाचा वापर करून याचे भजी पण बनवू शकता. तर आता ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही ही कमी साहित्याची कमी तेलाची बनलेली रेसिपी अशा पद्धतीने बनवून गरमागरम हिरव्या चटणी बरोबर, चहा या कॉफी बरोबर सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफी बरोबर असं पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.